तुम्ही जेवढे जुने तेवढे युअर ऑफ नो यूज. IT तर मेन तुमचं आहे, स्पोर्ट्स तसं आहे. स्पोर्ट्समध्ये सर्वात पहिले जातात. पण ट्रायथलॉन इज ओनली अ डिफरंट गेम ओव्हरऑल. म्हणजे त्याच्यात रिटायरमेंटचं काही हे नाही आहे. इट इज अन इंडिव्हिज्युअल स्पोर्ट. प्लस त्याच्यामध्ये तुमचं अख्खे बॉडी पार्ट हेड टू टो सगळे कामात येतात. सगळ्याचा एक्सरसाइज होतो. बाकी जे स्पोर्ट्स असतात, क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, क्रिकेट इफ युअर अ बॉलर, फक्त एकच हाताची ॲक्शन आहे तुझ्या. फुटबॉलमध्ये फक्त लेगच वापरतोय, बाकीचे बॉडी पार्ट एवढे वापरले जात नाही. पण ट्रायथलॉनला कसं स्विममध्ये अपर बॉडी, सायकलिंगमध्ये कोर, लोअर बॉडी आणि रनिंगमध्ये लेग्स, असे प्रत्येक बॉडी पार्टचा यूज होतो. त्यामुळे त्याचं स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस इट इज अ मेंटल गेम. प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्ट्रेंथ आहे म्हणूनच कम्प्लीट करू शकता असं नाही. समटाईम्स मेंटल ॲबिलिटी तुमची असेल तर ॲक्च्युली ट्रायथलॉनमध्ये असं मी ज्या लोकांचं ग्रिट खूप जास्त असते ते जास्त बेटर परफॉर्म करतात. बॉडी चांगली असून पण एवढा फरक नाही पडत. तुम्ही किती ट्रेनिंग केलं तरी त्या दिवशी इट्स ऑल अबाउट मेंटल गेम. किंवा तो खूप भारी आहे, सॅम लॅडलो पण आहे, त्या दिवशी सुद्धा मे बी त्याची बॉडी साथ देणार नाही. पण त्याचं मेंटल जर फिटनेस जर भारी असेल ना तर तो कसंही जिंकेल.